आपण छान मँगो घेतलेले आहेत बघा, मस्त एकदम. हे बघा, मँगोचं गर काढून घेतलेलं आहे आपण. आणि आता आपण वेलची पूड टाकूया थोडीशी आणि साखर टाकूया थोडीशी. जसं मँगो गोड असेल त्या पद्धतीने तुम्ही साखर टाका. छोटे छोटे चमचे टाकलेले साखर, एकदम छोटे चमचे 4 चमचे टाकलेले. आणि हे जे दूध आहे ते दूध आपण त्याच्यात आपण हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे पहा. आता आपण मस्त झालेलं आहे आमरस. किती सुंदर आमरस झाला आहे बघा, मस्त कलर आले. पुरी आणि आमरसबरोबर तुम्ही पुरी सर्व करू शकता, चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक आणि शेअर करा.